नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेन आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल. सो त्याआधी इथे तुम्ही बघू शकता शंभू छान खेळतो आहे आणि शंभूला मी केव्हांचं फीड करत होते, सोडतच नव्हता. त्याच्यामुळे हा पसारा मला काही आवडताच आलेला नाही. म्हटलं चला आता शंभू खेळतोय तर हा पसाराही मी आवरून घेते. आणि आजचा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे हे आता वाजले आहे 11 आणि 11 वाजले तरी आमच्या दोघी मायलेकांचं काही आवरून झालेलं नाही आहे. कारण की आमच्या मालिशवाल्या आजी झालेल्या नाही. मालिशवाल्या आजी येतात तेव्हा आमच्या दोघांची मालिश होते, त्यानंतर मग आमची आंघोळ होते. सो त्याच्यासाठी अजून आमची आंघोळ वगैरे काहीच नाही झालेली आणि आमच्या मालिशवाल्या आजी येणार आहे 12 वाजेला. सो 12 वाजेनंतर मग आज मी माझ्या शंभूचं फेस रिव्हील करणार आहे. त्याचबरोबर शंभू आज 1 महिन्याचा पूर्ण होणार आहे. सो त्याचा आज फोटोशूट पण करायचं आहे फर्स्ट मंथचं आणि त्याचसाठी मग आज मी त्याला 1 महिना पूर्ण होणार आहे म्हणून आज मी त्याचा फेससुद्धा रिव्हील करणार आहे. मला माहिती तुम्ही सगळे उत्सुक असणार आहे शंभूला पाहण्यासाठी की शंभू कसा दिसतो कसा नाही. सो आत्तापर्यंत त्याचा फेस मी हाईड करून ठेवला होता कारण की घरातलं थोडं मोठ्यांचं ऐकावं लागतं. सो सगळेजण म्हणतात की ॲटलिस्ट 1 महिना 1.25 महिना लहान मुलांचे चेहरे दाखवायचे नसतात कारण की नजर लागते. सो त्याचमुळे म्हटलं काही गोष्टी आपल्याला त्यांच्याही ऐकाव्या लागतात म्हणून त्यांचंही मन धरण्यासाठी मग मी 1 महिना काही 1 महिना काही मी शंभूचा फेस दाखवलाच नव्हता तुम्हाला. बट आज आमचा शंभू कंप्लीट 1 महिन्याचा होणार आहे. सो आज त्याचं 1 मंथचं फोटोशूट पण आहे आणि त्याचबरोबर आज मी त्याचा फेससुद्धा रिव्हील करणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि मला हाईप करायला विसरू नका. सो हाईप करणं खूप फ्री आहे, त्याला कुठलीच कॉस्ट लागत नाही आणि तुमच्या एका हाईपमुळे माझं चॅनल बूस्ट होणार आहे आणि तेवढी मलाही हेल्प होणार आहे. त्याआधी मालिशवाल्या आजी येण्याआधी आमचं शंभू बाळ, हे माझे शंभू बाळ खेळतं आहे छान म्हणून म्हटलं की चला आता हा जो हे जे रूमची हालत झालेली आहे ना तर ही नीट करून घेऊया म्हटलं. हा खेळतोय तोपर्यंत आणि थोड्याच वेळाने आता आजी पण येतील, मग त्याची मालिश पण होईल, तेही मी तुम्हाला दाखवेल. आणि दुपारून मग माझा विचार चालू आहे की शंभूचं फोटोशूट करायचं. सो व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काय झालं गे शिवण्याला भाऊ? आता आजी येणार, मग शंभूची मालिश करणार, मग शंभूच्या नाव करणार, मग शंभू झोपणार. हो ना शंभू? का ग शोणा? काय शंभूडी भाऊ आता तू खेळा, मग मी आवरून घेते. इथे छान शंभूसोबत खेळून झालेला आहे. सो आता मी माझं हे रोजचंच आहे, मी रोज स्वतःला आरशात पाहते की मी किती चेंज झाली आहे डिलेवरीनंतर. बट जेव्हा मी शंभूकडे पाहते तर म्हटलं चला आपण जसं असेल तसं दिसू द्या, बट आता आपला सर्व वेळ आपल्या बाळासाठी आहे. सो त्याच्यामुळे मग मी काही गोष्टी सोडून देते. आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या रूमची हालत पुन्हा खूप खराब झालेली आहे. सो जेव्हा मला वेळ मिळतो म्हणजे शंभू झोपला असेल किंवा शंभू खेळत असेल तर त्यावेळेला मी ही रूम आवरून घेत असते. मम्मीला नाही सांगत कारण की तिलाही भरपूर कामं असतात तिचे, तर त्याच्यासाठी माझ्या कामासाठी तिला तिचा वेळ कशाला वाया घालू द्या म्हणून म्हटलं माझी थोडी शरीराची हालचाल होते आणि माझी कामं वेळेत होऊन जातात. पहिली गोष्ट म्हणजे मला माझी कामं वेळेत झालेले आवडतात, त्याच्याचमुळे मग मी कोणावर डिपेंड राहत नसते. आणि बऱ्याचदा मला म्हणतात माझ्या मैत्रिणी पण की तुझं C-सेक्शन झालेलं आहे आणि तू लगेच कामाला लागली आहे. आणि आम्ही तर आमचं C-सेक्शन झालं होतं, महिनाभर तर बेडवरून उठलो पण नव्हतं वगैरे असतं. मलाही त्रास होतो, मलाही खूप साऱ्या गोष्टींचा त्रास होतो, बट माझं असं आहे की मला माझी कामं वेळेत व्हायला हवी म्हणून मग मी करत असते. सो ऑलमोस्ट माझं आता पूर्ण रूम आवरून झालेला आहे आणि आता वाजले आहे 11:30, माझ्या जेवणाचे टाईम झालेले आहे. सो मी आता जेवून घेईल कारण की 12-12:30ला मालिशवाल्या आजी येतील. सो तोपर्यंत जेवणाच्या 1 तासानंतर मालिश केलेली चालते. आणि इथे माझं बाळ पण खेळत आहे, थोडं शांत आहे, त्याच्यामुळे मग मी जेवण करून घेते. अशाच प्रकारे थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते. सो इथे मम्मीने मला मस्त खोबरं आणि खसखसचं
पाणी करून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक पोळी चुरून घेतलेली आहे. सो आता मी माझं लंच फिनिश करते. आई झाल्यानंतर किती साऱ्या गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट कराव्या लागतात, किती साऱ्या गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस करून घ्याव्या लागतात. तसंच इथे मी जेवण करत होते आणि एका साईडला मी शंभूकडेही बघत होते. म्हटलं तो रडत तर नाही आहे, रडला तर मग त्याला पुन्हा घ्यावं लागेल बॉ असं म्हणून. कारण की नेहमी असंच होतं, जेव्हाही मी जेवायला बसते तेव्हा शंभू रडतो. मग मला जेवण असंच अर्धवट ठेवावं लागतं, नाही त्याच्याकडे बघावं लागतं. कारण की ते मस्ट आहे, कारण की त्याला तर काही सांगता येत नाही त्याला भूक लागली वगैरे. त्याचं एक्सप्रेस करण्याचा एकच वे म्हणजे तो रडणार आहे. सो माझं जेवण झालं होतं, शंभूचीही झोप छान झाली होती. तेवढ्यात मालिशवाल्या आजी आल्या होत्या, शंभूची त्यांनी मालिश केलेली आणि शंभूला आम्ही फक्त स्पंजिंग करून घेतलं होतं. आंघोळ नव्हती घातली कारण की शंभूला 2-4 दिवसापासून सर्दी आहे आणि त्याची सर्दी काही जात नाही आहे. आम्ही त्याला डॉक्टरांकडेही दाखवलं, त्याच्यानंतर घरगुतीही उपाय चालू आहे, बट नाही माहिती त्याची सर्दी अजून तरी जात नाही. कधी मध्येच बरी होते तर परत पुन्हा त्याला सर्दी होते. सो याच्यावर काय उपाय करावा मला पण नाही समजत आहे. तुमच्याकडे काही उपाय असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आज मी शंभूचा फेस रिव्हील करणार आहे आणि आज माझ्या शंभूला 1 महिना पूर्ण झालेला आहे. सो त्याच्याचसाठी म्हटलं चला आज शंभूचा आपण 1 मंथ बड्डेचा फोटोशूट पण करूया. आणि हा त्याचा पहिला विंटर सीझन आहे, पहिला थंडीचा सीझन आहे, तर म्हटलं त्याच रिलेटेड आपण असं थीम ठेवूया. आणि मग तीच थीम इथे मी हे केली होती. आधी तर मला विचार म्हणजे समजत नव्हतं की मी कुठली थीमवरती शंभूचा फोटोशूट करू, बट लकीली एका फ्रेंडने मला एक अशीच थीमची रील्स सेंड केलेली आणि बोललेली की तू ह्या अशा प्रकारे पण करू शकते. आणि तिथून माझी ट्यूब पेटली. म्हटलं अरे हेही मी करू शकते आणि छान आहे, इझी आहे, जास्त काही झंझट नाही आहे. बट ह्या सगळ्या गोष्टी करायला थोडा वेळ लागतो. सो शंभूची अंघोळ आणि मालिश वगैरे झाली होती, त्याच्यामुळे तो थोडा वेळ झोपला होता. त्यानंतर तो उठल्यानंतर इथे मी डेकोरेशन करत होती. मग मम्मीला म्हटलं तू त्याला फॉर्म्युला फीडच कर. शंभूला मी एक टाईम फॉर्म्युला फीड देते कारण की त्यालाही ती सवय असायला हवी. जर आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्यालाही अनकम्फर्टेबल होत नाही, ब्रेस्ट फिडिंग करायची गरज पडत नाही कारण की पब्लिक प्लेसमध्ये वगैरे थोडंसं वेगळं वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं त्याला आपण फॉर्म्युला फीडवर ठेवूया, त्यालाही ती सवय होऊ द्या म्हणून. सो इथे शंभू उठला होता, त्याचं फिडिंग करून झालेलं होतं. त्यानंतर मग मम्मीने त्याला रेडी करायला घेतलं होतं. आणि हा जो स्वेटर आहे त्याला मम्मी घेऊन आलेली होती आणि ह्या थीमला तो परफेक्ट बसलेला होता आणि त्याला स्वेटरही खूप छान दिसत होता. सो शंभूचं हे पहिलं विंटर सीझन आहे आणि तीच थीम आम्ही त्याच्या फर्स्ट मंथ बड्डेसाठी ठेवलेली होती. जेवढा वेळ तुम्हाला ह्या गोष्टी करायला लागतो तेवढाच वेळ ह्या सगळ्या गोष्टी आवरायलासुद्धा लागतो. सर फोटोज झाले होते, व्हिडिओज भरपूर सारे घेऊन झालेले होते शंभूचे. मग त्यानंतर जे काही डेकोरेशन केलेलं होतं ते सगळं मी आवरायला घेतलं होतं. त्याला पुन्हा फीड केलेलं, त्याला झोपी घातले होतं आणि त्यानंतर मीही थोडा आराम करून घेतला होता. आणि कट्टू हा संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. आज चंपाषष्ठी पण होती, सो त्याचसाठी मम्मीने आज तळी भरायचं घेतलेलं होतं. सो तळी भरण्यासाठी लागणारं नैवेद्य म्हणजेच भाकर केलेली होती. भाकरीचे छोटे छोटे रोट केले होते, त्याच्यावरती वांग्याचं भरीत होतं. आणि मला वांग्याचं भरीत प्रचंड आवडतं, बट मला खाता येत नव्हतं कारण की डिलिव्हरीनंतर ह्या गोष्टी लवकर खाता येत नाही म्हणून. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.